श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये मराठी साहित्याची पहाट ही मालिका आपण ऐकतोय. आज उखाहरण या विषयी बोलतायत सुनंदा भोसेकर. उषाहरणाची कथा सुप्रसिद्ध आहे. बळीचा मुलगा बाणासूर, त्याला उषा नावाची एक अतिशय सुंदर मुलगी होती. तिच्या स्वप्नात एक रूपवान पुरुष आला. तिची सखी चित्रलेखा हिने काढलेल्या चित्रांमधून उषेने श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध याला ओळखलं. योग सामर्थ्याने चित्रलेखेने अनिरुद्धाला द्वारकेतून उचलून शोणितपुराला आणलं. उषा अनिरुद्ध यांचा गांधर्व विवाह झाला. 4 महिन्यानंतर बाणासुराला हे समजलं. तेव्हा तो संतप्त होऊन उषेच्या महालात आला आणि त्याने अनिरुद्धाला नागपाशांनी बांधलं. इकडे द्वारकेतही अनिरुद्ध नाहीसा झाल्यामुळे खळबळ उडाली होती. नारदाने अनिरुद्धाचं वर्तमान सांगितल्यावर कृष्ण बलराम यादव सेनेसह शोणितपुरावर चालून गेले. तुंबळ युद्ध झालं, पण त्याचा शेवट गोड झाला. उषा अनिरुद्धाचं थाटामाटात लग्न होऊन त्यांना घेऊन यादवसेना द्वारकेला परतली. या कथेच्या आधारे 14व्या शतकात चोंभा नावाच्या कवींनी उखाहरण म्हणजेच उषाहरण हे काव्य रचलं. मुळात हे काव्य सुमारे 2500 ओव्यांचं आहे. त्यातल्या अंदाजे 650 ओव्यांचं बाळ समर्थ भक्त शंकर श्रीकृष्णदेव यांना 1909 नगर जिल्ह्यातल्या तिसगावच्या रामदासी मठात मिळालं. ते त्यांनी इतिहासाचार्य राजवाडे यांच्या स्वाधीन केलं. राजवाड्यांनी 1911 ते संपादित करून प्रसिद्ध केलं. यानंतर 1962 मराठी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक यू.म. पठाण यांना या काव्याचं संपूर्ण हस्तलिखित नांदेड जिल्ह्यातल्या लिंबगाव इथल्या महानुभाव मठात सापडलं. 126 पानांची विस्तृत प्रस्तावना आणि 80 पानांची शब्दार्थ सूची देऊन पठाण यांनी ते 1977 प्रकाशित केलं. त्याचा कवी चोंभा हा मच्छीमार जमातीचा होता. या तथाकथित कनिष्ठ जातीच्या कवीने मराठीतलं एक महत्त्वाचं काव्य रचावं, इतकंच नाही तर ते लिहूनही ठेवावं, हा त्या काळचा एक चमत्कार आहे. चोंभा हा भवानीचा भक्त होता. तिच्या कृपेनेच आपल्याला मद्यपानाचं व्यसन न लागता आपण हा उखाहरण नावाचा ग्रंथ लिहायला प्रवृत्त झालो. ग्रंथरचना करत असताना ती आपल्याला सतत मार्गदर्शन करते आहे, अशी त्याची भावना आहे. चोंभाच्या गुरूंचे नाव नृसिंहाचार्य होते. ते शंकराचार्यांच्या द्वारकापीठाशी संबंधित होते. त्यांनी दीक्षा देताना आपल्याला कृष्णनामाचा मंत्र दिला, असं चोंभाने लिहिलं आहे. आपल्या काव्यातून त्यांनी शैव वैष्णवांचा संघर्ष, त्या संघर्षाचा अंत आणि दोन्ही पंथांचा समन्वय याचं दर्शन घडवलं आहे. उषेचा पिता बाणासूर हा शिवभक्त, अनिरुद्ध हा वैष्णव, असा हा संघर्ष निवडून चोंभाने हरिहर समन्वयाचा मार्ग सांगितला आहे. ही कथा सांगताना त्याने अनेक कथाही सांगितल्या आहेत. यात आकाशात ढग कसे तयार झाले, खाऱ्या पाण्याची सरोवरे का निर्माण झाली, सापांना पाय का नाहीत, मोरांचा कंठ निळा का झाला, याविषयीच्या पुराणांमधल्या कथा येतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उखाहरण या काव्यात भित्तिचित्रांचं तत्कालीन तंत्र विस्ताराने आलं आहे. यात पृष्ठभाग तयार करून घेण्याची पद्धत, रंगलेपन इत्यादींची नेमकी माहिती आहे. प्राचीन मराठी आख्यानक काव्यपरंपरेत उखाहरणाला वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. या काव्याची भाषा शुद्ध मराठी आहे. फारसी शब्द त्यात आढळत नाहीत. संस्कृत शब्दही अभावानेच येतात. त्यात यादवकालीन मराठीची लक्षणीय वैशिष्ट्ये आढळतात. मराठीतला सुबोध आख्यान काव्य म्हणून ते महत्त्वाचं आहे. मराठी साहित्याची पहाट या मालिकेमध्ये उखाहरण या साहित्यकृतीचा सुनंदा भोसेकर यांनी घेतलेला वेध आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.